पालकमंत्री पदावरून नाराजी वाढलेली आहे, तर त्या संदर्भातल्या बातम्या। रायगडच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरेंची वर्णी लागल्यानंतर भरत गोगावले नाराज आहेत। मनाविरुद्ध घडलेला प्रकार असल्यानंच नाराज एकनाथ शिंदेंना भेटल्यानंतर पुढची भूमिका ठरवू। भरत गोगावलेंकडून जाहीर नाराजी। त्याच्या विरोधात घडलेला प्रकार आहे, त्याच्यामुळे आम्ही नाराज आहोत, तो भाग वेगळा आहे। या संदर्भात तुम्ही एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहात का? हो, घेणार आहे। तर महायुतीच्या सहकाऱ्यांनी नाराज होण्याचं कारण नाही, आदिती तटकरे यांचं वक्तव्य आहे। पालकमंत्री पदावरून भरत गोगावलेंच्या नाराजीबाबत विचारल्यानंतर वक्तव्य। महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी मला जबाबदारी दिली असंही स्पष्ट केलंय। महायुतीच्या कुठल्याच कार्यकर्त्यांनी आमच्या कुठल्याच सहकारी नाराज होण्याचं कारण नाही। पालकमंत्री पदाची जबाबदारी ही आमचे तिन्ही जे नेतृत्व आहेत, देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, एकनाथजी शिंदे साहेब आहेत आणि आदरणीय अजितदादा आहेत, यांनी दिलेली आहे। पालकमंत्री पदावरून वाद पेटलाय। रायगडमध्ये आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद मिळाल्यानं भरत गोगावले नाराज आहेत, तर मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलून पालकमंत्री पदाचा निर्णय घेतलाय। सुनील तटकरेंची माहिती। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांजवळ चर्चा करून पालकमंत्र्यांच्या संदर्भात जो निर्णय घेतला, शेवटी सरकार तीन पक्षाचं चालवत असताना काही निर्णय हे वरिष्ठ पातळीवरती घ्यायचे असतात। रायगडच्या पालकमंत्री पदावरून महाडमध्ये राडा। भरत गोगावलेंना डावलल्यानं शिवसैनिक संतप्त झाले। शिवसैनिकांनी मुंबई गोवा महामार्गावर टायर जाळून निदर्शनं केली। कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी। गोगावलेंना पालकमंत्रीपद न मिळाल्यानंच आक्रमक झालेल्या समर्थकांचा भरत गोगावलेंचं त्यांना आवाहन आहे आणि वरिष्ठांसोबत चर्चा करून मार्ग काढू। मला आता पचवण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा सत्यानाश होईल असाही इशारा। भरत गोगावलेंना पालकमंत्री पद न मिळाल्यानंच रायगडचे सेना आमदार नाराज झालेत। आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेंद्र दळवी उद्या एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत। रायगडच्या 6 पैकी 5 आमदारांचा गोगावलेंना पाठिंबा, थोरवेंचा दावा आहे, तर रस्त्यावर उतरून तटकरे कुटुंबाला विरोध करणार, दळवींचं विधान। त्यामुळे बेबनाव करून खरं त्याने ते पद घेतलं असावं असं आमचं निश्चित मत आहे। पण आम्ही याला तळून विरोध तर निश्चित करणार आणि रस्त्यावरची लढाई आम्ही निश्चित लढणार, कारण आम्ही आमचं अपार कष्ट आहेत। भरत गोगावले आणि दादा भुसेंना पालकमंत्रीपद न मिळाल्याबद्दल गुलाबराव पाटील नाराज आहेत। गोगावले आणि भुसेंना का टाळलंय, एकनाथ शिंदेंना विचारणार, गुलाबराव पाटलांचं हे वक्तव्य। तर रायगडमध्ये नाराजी आहे असं नाही, तिन्ही नेत्यांनी निर्णय घेतलाय। भरणे आणि इंद्रनील नाईकांनाही थांबवावं लागलं, नरहरी झिरवाळ यांचं वक्तव्य आहे। भरत शेठ गोगावले असतील किंवा दादा भुसे असतील, हे आमचे जुने लोक आहेत आणि त्यांना पालकमंत्रीपद दिलं गेलं पाहिजे होतं। पण आता शेवटी शिंदे साहेबांना आम्ही विचारणार आहेत की असं काय झालं की या लोकांना टाळण्यात आलेलं आहे। नाही, असं काही नाही, कारण नाराजी निवळ महाडमध्ये आहे असं नाही। इकडं आमच्या भरणे मामांना थांबावं लागलंय, इंद्रनील नाईकांना थांबावं लागलंय। कोणाला कशामुळे थांबावं लागलं ते सांगता येणार नाही। त्यांनी सगळ्यांनी मिळून, प्रमुखांनी जो निर्णय घेतला असेल तो घेतला। सहपालकमंत्रीपद मी पहिल्यांदाच पाहिलंय, खाती वाटून दिली तसं पालकमंत्रीपद देखील वाटून दिलंय। आदित्य ठाकरेंचा हा टोला आहे। भांडणं तर चालू आहे, त्याच्यात सहपालकमंत्री तर पहिल्यांदा मी ऐकलंय। तर ठीक आहे, खाती फाडून दिलेली आहेत, आता अजून पालकमंत्रीपद पण फाडून दिलेलं आहे, त्याचं विभागणी केली आहे। गंमत जम्मत आपण पाहत आहे, म्हणजे स्वार्थीपणा किती असावा लोकांमध्ये। बहुमत EVMनी दिल्यानंतर देखील स्वार्थीपणा काही जात नाहीये, हे स्पष्ट झालेलं आहे।